फ्रेंड्स, मी सारिका आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे एकदम मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ड्रेस असो किंवा ब्लाउज सुंदर असं लटकन बनवण्याची पद्धत। लेहंगा असो, ड्रेस असो, ड्रेसच्या मागच्या बाजूला छानशी डिझाइन केलेली असो व ब्लाउज ओपन नेक असो, कशाही पद्धतीचा असो, सुंदर असं लटकन एकदम 2 मिनिटात बनणारं सुंदर लटकन आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्टेप बाय स्टेपमध्ये। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 इंचाचा आपण बॉक्स करून घेतला होता, म्हणजे 2 कलर यूज करणार आहोत। एक आहे आपलं हे अस्तर आणि दुसरा आहे मेन फॅब्रिक। तर त्या पद्धतीने आपल्याला सर्कल करायचं आहे आणि हाफ सर्कल करून अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे अस्तर आणि मेन आपला डिझायनर असलेला कपडा। ठीक, त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक दोरी आणि छानसा असा डिझाइन केलेला आपल्याला ड्रेस किंवा ब्लाउज। तर या 3 गोष्टींपासून सुंदर असं लटकन बनवायला आपण सुरुवात करणार आहोत। तर हे आहे एक बाजू आहे अस्तरची आणि एक बाजू आहे मेन कपडा, जे अस्तर आणि ते आपण जॉईंट केलेला आहे आणि मधून एक ओपन करून शिलाई मारून घेतलेली आहे। बस एवढंच करायचं आहे, पूर्ण अस्तर जॉईन करायची गरज नाही आहे, हाफ। तर अशा पद्धतीने आपण सुरुवात करणार आहोत। त्यासाठी मेन महत्त्वाचा आहे तर ते म्हणजे पहिल्यांदा आपण जी पण डिझाइन बनवलेली असेल, हा ड्रेस आहे, डिझायनर ड्रेस आहे, तर त्याचा आपल्याला हा जो पूर्ण नेक आहे, तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागणार आहे, जो पण डिझाइन बनवलेला आहे तर तिथे आपल्याला हे मी रेडीमेड घेतलेला आहे। तर तुम्हाला जर रेडीमेड लटकनसाठी दोरी नको असेल तर तुम्ही घरगुती पद्धतीने घरी लटकन अस्तर किंवा जो उरलेला कपडा असेल डिझायनर, तर त्याचं तुम्ही बनवू शकता। इथे कपडा उरला नाही दोरी बनवायला, त्याच्यासाठी मी हे रेडीमेड दोरीचा वापर करत आहे। आणि ते डिझायनर ड्रेसला आता डिझाइन हे केल्यानंतर जर ती लावण्याची पद्धत माहिती नसेल तर ते इथे स्टेप बाय स्टेपमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की दोरी ही कशा पद्धतीने लावून घ्यावी लागते। तर दोरी पहिल्यांदा जी आहे तर ती जेवढी पण तुम्हाला लांब हवी असेल तेवढी कट करावी लागेल। त्यानंतर लटकन आपल्याला जॉईन करायच्या आधी हे जो नाडा असतो, जी दोरी असते, तर ती आपल्याला पहिल्यांदा व्यवस्थित असं डिझाईननुसार ॲडजस्ट करून व्यवस्थित लावावी लागते। ठीक, तर याच्यामध्ये आपण काय केलेले आहे, पहिल्यांदा आपण दोरी घेतलेली आहे जेवढी हवी तेवढी। त्यानंतर आपल्याला इथे एकमेकांच्या अपोजिट साईडला असं दोरी आपल्याला हुकमधून घालून घ्यायचे आहे। जे पण आपण रेडीमेड हुक हे जे आहे तर ते आपण घरी बनवलेले आहेत हुक, आणि त्यामध्ये आपल्याला एकमेकांमध्ये अशी अपोजिट साईडने घालून घ्यायचं आहे। ठीक, तर आता अशा पद्धतीने आपल्याला दोरी ॲडजस्ट करत व्यवस्थित अशी घालून घ्यायची आहे। आणि ॲडजस्ट करत असताना एकदम टाईट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। एकदम लूज आणि फ्रीमध्ये करत आपल्याला ही जी दोरी आहे तर ती आपल्याला ॲडजस्ट करत व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे। ठीक, तर आता इथे एकूण जे आपण हुक बनवलेले आहे तर ते आहेत 20। तर अशा पद्धतीने आपल्याला फोल्डिंग करत आता इथे आपण 1 इंचाचा कपडा घेतला होता आणि फोल्डिंग करून ते अर्धा इंचापर्यंत करून आपण अशा पद्धतीने फोल्ड करून असे हुक्स बनवलेले आहेत, ज्यामधून आपण ही दोरी घालून घेत आहोत अपोजिट साईडनी। तर ह्या पद्धतीने बनवली आहे आणि याचा व्हिडिओ ही या नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेपमध्ये येणार आहे। आणि हे जे आपण हा कॅनव्हासचा गळा बनवलेला आहे, कॅनव्हास गळ्याला जर तुम्हाला व्यवस्थित अशी तुरपाई करता येत नसेल किंवा हात शिलाई करता येत नसेल, तर बाहेर न दिसता अनविजिबल कशा पद्धतीने आपल्याला हात शिलाई करायची हेही नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेपमध्ये। तर आज आपण फक्त लटकन बनवण्याची योग्य पद्धत आणि लटकन व्यवस्थित असं दोरीमधून डिझाईनमध्ये घालण्याची पद्धत बघणार आहोत। तर तुम्हाला जेवढं पण लांब हवं असेल तर ते अशा पद्धतीने ॲडजस्ट करत दोरी जी आहे तर ती आपण इथे व्यवस्थित अशी हुकमधून घालून घेतलेली आहे। तर आता हा जो पूर्ण हुक आहे तर ते आपल्याला पूर्ण दोरी आहे तर ती लूज ठेवायची आहे। जे पण कस्टमरला असं घातल्यानंतर टाईट झालं नाही पाहिजे आणि एकदम जास्त लांब दोरीही नाही पाहिजे किंवा टाईटही झालं नाही पाहिजे, आणि फ्री घातल्यानंतर ड्रेस हा मागच्या बाजूने फ्री असा झाला पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला हे नाडा जो आहे तर त्या हुक्समधून व्यवस्थित असा घालून घ्यायचा आहे। तर हे असं स्टेप बाय स्टेपमध्ये आपण हुक घालून घेतल्यानंतर
आता खालच्या बाजूला किती नाडी ठेवायची, तर खालच्या बाजूला जे आहे तर तुम्ही 10 ते 12 इंचापर्यंत एक्स्ट्राची नाडी जी आहे तर ती ही नाडी आता कशाला बोलते मी, तर आता ही दोरी जी आहे तर ती आपल्याला 10 ते 12 इंचापर्यंत एक्स्ट्रा खालच्या बाजूला ठेवायची आहे. कारण इथे जर टाईट किंवा लूज काही कमी जास्त झालं तर आपण इथून ॲडजस्ट करू शकतो. अशा याच्यासाठी आपल्याला ही जी दोरी घेतलेली आहे तर ती एक्स्ट्रा घेणं हे गरजेचं आहे. ठीक, तर अशा पद्धतीने आपण हा जो डिझायनर ड्रेस आहे तर त्याला पूर्णपणे, कारण आपण एकदा लटकन बनवलं दोन्ही बाजूला तर आपल्याला हे याच्यामधून हुकमधून दोरी घालणं शक्य नाही. त्याच्यासाठी पहिल्यांदाच आपल्याला ॲडजस्ट करत करत पहिल्यांदा ही दोरी जी आहे तर ती घालून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला पुढचा जो भाग आहे तर तो ॲडजस्ट करत करत आपल्याला हे लटकन बनवायचं आहे. तर हे अशा पद्धतीने हे जे अस्तर आणि मेन कपडा आहे तर तो असं सर्कलमध्ये आपण 4 इंचाचा घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं कटिंग करून आणि वरून शिलाई मारून घेतलेली आहे. तर अस्तर हे आपण नंतर हाफ करून डिझाईन बनवणार आहोत. तर अशा पद्धतीने, तर आता इथे आपण दोरी घेतलेली आहे. आता पूर्ण आपला जो डिझाईन आहे तर त्याला आपण जे दोरी आहे तर ती हुकमधून घालून घेतलेली आहे. आता आपल्याला बनवायचं आहे तर ते लटकन. लटकन बनवण्यासाठी जी मेन डिझाईन असते तर ती दोरीच्या आतमध्ये घ्यायची आहे, म्हणजे अपोजिट साईडला. आता जे समोरच्या बाजूला आहे ते अस्तर आलं पाहिजे आणि मेन जो आपला कपडा आहे तर मेन डिझायनर कपडा आहे तर तो आतल्या बाजूला जाईल आणि वरच्या बाजूने शिलाई येईल. अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे आपण अर्धा इंच ठेवून आपण शिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तर तो आता इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. जो पण एक्स्ट्रा येतो तर तो कटिंग घेणं गरजेचं आहे. आता बोलाल, जर आपण फोल्डिंग केलेलं आहे आणि जे सुलट करणार आहोत तर ते कटिंग का करायचं, तर बरेच वेळा काय होतं, डिझाईनला जर खाली एक्स्ट्रा कपडा राहिला तर ते खूप घोळ आल्यासारखं दिसतं. त्याच्यासाठी एक्स्ट्रा जे कपडा आहे तर तो कटिंग करून घेणं हे गरजेचं आहे. आता इथे मी डबल शिलाई मारून घेतलेली आहे. म्हणजे लटकन बनवताना किंवा कुठलाही कपडा बनवताना नेहमी डबल शिलाई मारून घ्यायची. कारण त्याने ते उसवत नाही आणि खराब दिसत नाही. तर आता हे एक लटकन जे आहे तर ते आपण खालच्या बाजूला बनवून घेतलेलं आहे. आता इथे मी तुम्हाला 2 प्रकार दाखवणार आहेत लटकन जॉईन करण्याचे, एक मशीनवरती आणि एक हातावरतीही. तर हातावरतीही एकदम साध्या सिंपल पद्धतीने आपण लटकन हे जॉईन करू शकतो. तर तेही इथे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेपमध्ये दाखवणार आहे आणि लटकनचेही 2 प्रकार दाखवणार आहेत, जे तुम्ही ड्रेस किंवा ब्लाऊज दोन्हीसाठी यूज करू शकता. अशा पद्धतीने लटकनचेही 2 प्रकार इथे मी दाखवणार आहे. ठीक, तर एक आपण लटकनचा प्रकार मशीनवर बघणार आहोत आणि एक लटकनचा प्रकार जो आहे तर तो हाताने बघणार आहोत की हातानेही सुंदर प्रकारे आपण लटकन बनवू शकतो. ठीक, तर त्यानंतर इथे काय केलं आहे आपण, तर इथेही सेम 1 इंचापर्यंत आपण इथे मध्ये गॅप ठेवलेला आहे आणि दुसरं लटकन जे आहे तर ते सेम पहिली प्रोसिजर केली त्याच पद्धतीने वरच्या बाजूला अस्तर येईल त्या पद्धतीने आपल्याला हाफ फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्रिकोणी शेपमध्ये घ्यायचं आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे. तर प्रत्येक वेळी सांगते मी की डबल शिलाई मारायची आणि एक्स्ट्राचा जो भाग असतो तर तोही आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचा भाग का कटिंग करायचा ते हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एक्स्ट्रा जर आपला कपडा आतमध्ये राहिला तर वरच्या बाजूला फुगा आल्यासारखं दिसतं आणि ते खराब दिसतं. त्याच्यासाठी एक्स्ट्राचा जो कपडा आहे तर तो कटिंग करून घेणं हे गरजेचं आहे. आता हे पहिलं आपण हे बनवलं, त्यानंतर हे जो भाग आहे तर ते दुसरा लटकन बनवून घेतलेला आहे. ठीक, तर त्या पद्धतीने आता हा जो प्रकार आहे तर आता इथे आपण हाताने कशा पद्धतीने लटकन बनवायचं हे मी तुम्हाला सांगते. तर हाताने बनवताना पहिल्यांदा खालच्या बाजूला मेन थोडंसं खालून दोरी ठेवायची आहे आणि दोरी आणि कपडा एकत्र येईल अस्तर आणि मेन फॅब्रिकमधून. अशा पद्धतीने आपल्याला 1-2 वेळा टाईट करून घ्यायचं आहे आणि सुईच्या साह्याने, आता सुई इथे तुम्ही मोठी यूज करू शकता, कारण छोटी सुई असेल तर लटकन बनवायला थोडा टाईम लागेल, मोठी सुई असेल तर पटकन होईल. आता हे दोरी आणि ते कपडा आणि अस्तरमध्ये पहिल्यांदा आपल्याला इथे टाईट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने पटकन होणारं लटकन आणि फास्ट होण्यासाठी आपल्याला या सुईचा वापर करायचा आहे, जी कुठल्याही दुकानामध्ये सहजासहजी तुम्हाला टेलरिंगच्या दुकानात अवेलेबल होईल. अशा पद्धतीने
तर आता इथे खालच्या बाजूने म्हणजे जो मेन आपला दोरा आहे तर तिथे टाईट करायचं आहे आणि मेन वरच्या बाजूने 1-2 वेळा वरच्या बाजूने असं गोल फिरवत आपल्याला टाईट करून घ्यायचं आहे. आता हे का करायचं, कारण फोल्डिंग आपण जेव्हा फोल्डिंग केलेलं आहे आणि फोल्डिंग जेव्हा आपण सरळ करू तर तेव्हा साईडला खराब दिसू नये आणि व्यवस्थित टाईट व्हावं यासाठी अशा पद्धतीने करून घेणं हे गरजेचं आहे. ही सगळ्यात सोपी आणि सुंदर पद्धत आहे. त्याच पद्धतीने मी इथे परत डबल घेतलेला आहे कारण आपल्याला उसवल्यानंतर परत त्रास होऊ नये. कारण हे जे बरेच वेळा काय होतं, लटकन बनवताना जेव्हा आपण सुलट करायला जातो तेव्हा बरेच वेळा पटकन उसवतं. त्याच्यासाठी हे उसवू नये यासाठी आपण इथे डबल शिलाई मारलेली आहे. दोन्ही साईडला पॅक करून घेतलेला आहे. याचा अर्थ कुठलाही व्यवस्थित आपलं लटकन तयार व्हावं आणि कुठलाही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी ही एक महत्त्वाची आणि चांगली अशी टिप आहे. तर हे अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही मशीनवर बनवा किंवा हाताने बनवा, सेमच दिसणार आहे, काही फरक नाही. ठीक. तर आता इथे हे पहिलं लटकन बनवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता हे आपण दुसरा प्रकार बघतोय लटकन बनवण्यासाठीचा. पहिला जो आहे तर तो आपण 1 इंचावरती लावून घेतलेले होते. आता हे जो आहे तर इथे आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला गॅप ठेवायचा आहे आणि त्या पद्धतीने आपण इथे सेम प्रोसिजर घेऊन सुईच्या पद्धतीने इथे बघणार आहोत. पहिला जो आहे तर त्याला आपण 1 ते 1.5 इंचाचा गॅप ठेवून लटकन बनवू शकतो आणि हा जर दुसरा प्रकार आहे तर त्याला इथे आपण 1 तर अर्धा ते पाव इंचावरती गॅप ठेवून इथे बनवू शकतो. ठीक. कारण हे जवळ आणि लांब अशा पद्धतीने लटकनचा प्रकार आहे. एक जे आहे तर ते अशा पद्धतीने लांब ठेवून तुम्ही बनवू शकता, नाहीतर थोडंसं जवळ घेऊन. आता पहिल्यांदा आपण जर 1 इंचावरती घेतलेलं असेल तर हे आपल्याला पाऊण इंचावर किंवा अर्ध्या इंचावरती घेऊन अशा पद्धतीने करायचं आहे इथे. आणि सेम प्रोसिजर सांगितल्याप्रमाणे लांब सुई घ्यायची आहे आणि सुईच्या साह्याने आपल्याला अशा पद्धतीने जे आहे तर ते इथे लक्ष द्यायचं आहे की जास्त खेचायचं नाही आहे, लूज धागा ठेवायचा आहे. खेचून न घेता व्यवस्थित असं फ्री हँडने आपल्याला हे लटकन बनवायचं आहे आणि लक्ष द्यायचं आहे की व्यवस्थित टाईट झालं पाहिजे. दोरा टाईट करायचा नाही, पण व्यवस्थित असं आपल्याला कुठल्याही बाजूने पटकन निघू नये किंवा उसवू नये अशा पद्धतीने इथे आपल्याला व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं आहे वरती. आणि ज्या साईडला आपण दोरी फोल्ड केली तर तिथून अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं टाईट करून घ्यायचं आहे, म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम येत नाही लटकन आणि वर्षानुवर्ष व्यवस्थित टिकून राहतं. हाताने शिवणंही व्यवस्थित असं वर्षानुवर्ष टिकून राहणारं हे लटकन शिवण्याची पद्धत आहे, हाताने बनवण्याची पद्धत आहे. तर हे सगळ्यात एक सोपी ट्रिक आहे जे तुम्हाला खूप कामी येणार आहे. तर हे एकदम साध्या सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला एक स्टेप बाय स्टेपमध्ये कुठलीही घाई न करता किंवा तुम्हाला समजणार नाही असं व्हायला, तर ही सर्वात सोपी, साधी आणि कोणीही बनवेल अशा पद्धतीचे पहिल्यांदा लटकन बनवताना एकदम साधी सोपी पद्धत मी इथे तुमच्याशी शेअर केलेली आहे. कोणीही नवीन बिगिनर्स असतील तर ते सहजपणे अशा पद्धतीचे लटकन सुंदर असे बनवू शकतात. ड्रेस असो, लेहंगा असो, ब्लाऊज असो, कुठलाही डिझायनर ड्रेस ब्लाऊज असू दे, तुम्ही हे लटकन यूज केलं तर एकदम सुंदर दिसणार आहे आणि खूप छान वाटतं. तर हे अशा पद्धतीने तुम्ही लटकन बनवू शकतात. तर आता इथे आपण हाताने पहिलं जे आहे तर ते मशीनवर आणि हे जे आहे तर ते हाताने बनवते आणि दोन्हीमध्ये तुम्हाला फरक काहीच दिसणार नाही. अशा पद्धतीने एकदम सुंदर असं लटकन आहे जे हाताने बनवलं तरी आणि मशीनमध्ये दोन्हीमध्येही काही फरक नाही, सेम दिसणार आहे. तर कुठलाही फरक होत नाही दोन्हीमध्येही. तर अशा पद्धतीने सुंदर लटकन. आता इथे आपण जो तिसरा कळी जॉईंट करतोय त्यालाही आपण इथे मेन जो आपला अस्तर आहे तर ते वरच्या बाजूला घेतलेला आहे आणि दोऱ्याला एकदम टाईट करून घ्यायचं आहे आणि धागा, मेन कपडा आणि अस्तर याला व्यवस्थित असं टाईट करून घ्यायचं खालच्या बाजूने. मधून 1-2 शिलाई मारायची आणि जे मेन वरती कपडा जिथे फोल्ड केलेला आहे तिथेही आपल्याला 2-3 वेळा असं गाठ मारून टाईट करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण ते सुलट करतो तेव्हा कुठलाही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी हे करणं गरजेचं आहे. आणि इथे जेव्हा बनवतो तेव्हा डबल शिलाई मारून घ्यायची आहे. याने काय होतं, डबल शिलाई मारल्यानंतर आपल्याला हे उसवत नाही आणि वर्षानुवर्ष व्यवस्थित टिकतात. याच्यासाठी ही एक चांगली पद्धत आहे. जर तुम्हाला
छोटं लटकन असेल आणि जर मशीनवर डायरेक्ट जमत नसेल नवीन बिगनर्स असताना, तर तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीने हाताने मोठी सुई घेऊन बनवू शकता। इथे लक्षात ठेवायचं की तुम्ही जेव्हा पण हाताने लटकन बनवत असाल तेव्हा जे धागा घेणार आहे सुईमध्ये तर तो डबल घ्यायचा आहे। तर आता हे झालं आपलं सुंदर असं लटकन बनवून झालेलं आहे। आणि ही पहिली पद्धत होती जे आपण जवळ लटकन बनवलेलं आहे, आणि ही दुसरी पद्धत आहे जे लांब तुम्हाला जे सोपं आणि छान वाटेल त्या पद्धतीने तुम्ही लटकन बनवू शकता। एकदम सुंदर अशी पद्धत आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला, आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण अशाच पद्धतीचे तुम्हाला महत्त्वाचे असे व्हिडिओ या चॅनलवर येत असतात।